काही माणसं म्हणले ताई माळ घातली, गंध लावला, वाऱ्या केल्या, भजन केलं तरी तरलो. कस काय असं झालं बरं? म्हणजे अभ्यास केला तरी नापास झाला. कस काय? अरे त्यानं गणिताच्या पेपरला मराठीचं वाचून गेला, मग चुकली यावर मग फेरा पडे. अरे असं केल्यावर कुठं देव पावत असतो का? म्हणजे आपली कशी गत झाली. महाराज एका माणसाने महाराजाकडे गेला आणि महाराजाला म्हणला एका वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, दोनदा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ते म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. काय वेड्याचा बाजार आहे. आपलं कसं आहे, 3 माणसं नावेत बसली, 3 माणसं नावेत, या काठावरून त्या काठाला. अलीकडे येते व पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये जरा पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आता गाथ्यातलं नाही, पण मला आवडतं, मला जुनी गाणी आवडतात, गाणी सुद्धा. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं ढालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव. नव्या घरामध्ये काय नवीन घडल, नव्या घरा संग समज येगळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. गोडवा आहे कचकच कांदा, ह्यात मजा नाही रे, पण ह्यातला गोडवा ह्याला कळला नाही ना, तुझ्यासाठी गेले ना. खरंय रे. कसं व्हायचं रे तुमचं, कधी कधी नवल वाटतं मला. नाथ बाबांचं वर्णन आहे बरं दाद्या. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला पट्टा. येडका मदन 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 केवळ पंचनन. धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. येडका मदन 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 केवळ पंचनन, मदन केवळ पंचनन. हुशार माणसं आहे तुम्ही. सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म. ब्रह्म कोण आहे? पिता आहे. ब्रह्म कोण आहे? पिता आहे. सगळ्या जगाचा बाप आहे. देवळात आहे का ब्रह्माचं? पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्माचं मंदिर कुठंच नाही. त्याची कारण तुम्ही जे आता वागताय तेवढंच आहे. स्वतःची मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट नजर गेली. देवाचा बाप आहे पण देवळात केला ब्रह्माचा मातेरा. सगळ्यात देखना चंद्र 27 बायका, 27 नक्षत्र चंद्राच्या 27 बायका आहेत. स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र आहे चंद्राचा. लय नका वाढवू, मोठ्याचे कुठाने कुठे डोक्यात घेता तुम्ही, कामापुरतं घ्या महाराज बरं का. आजही त्या चंद्राला डाग आहे. सगळ्यात देवाचा राजा इंद्र आहे. 100 यज्ञाची ताकद आहे. अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. आणि आताच्या कुठं घेऊन बसल्या उर्वशी, मेनका, रंभा. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलतं, एवढं देखणं रूप आहे त्यांचं. ते मनोरंजन करावं त्या अशा. नजर फिरली
पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद चुकले एकदा नजर, एकदा गोमती नदीमध्ये आंघोळीला गेलते, सूर्याची किरण पडली होती, त्या संत पाण्यात मासे वाहत होते आणि एका मासोळीच्या मागे लागले होते. हे बघून नारदाच्या मनात वासना निर्माण झाली. आता मासोळीच्या मागे मासच लागणार, दुसरं काय लागतंय? कळतंय की तुम्हाला महाराज? त्या मासोळीच्या मागे लागलेलं मासं बघून नारदाला वाटलं एकटा जागण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको पाहिजे हे वाटणं चुकीचं नाही, चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं बायको पाहिजे हे वाटणं चुकीचं आहे महाराज. बरं का? वासना निर्माण झाली आहे. बरं आयुष्यभर नारायण नारायण, नारदाने काहीच नाही. श्रीमद नारायण 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 हरी नारायण 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 भजवन नारायण नारायण श्रीमद नारायण 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 नारायण. आयुष्यभर नारायण नारायण करणारे वासनेमध्ये गुंतले आणि देवाला म्हणले देवा बायको पाहिजे. देव म्हणले कर ना मग. तू दे. आता मी कुठून देऊ? तुझ्याकडं 16,108 आहेत, 2-4 मला दे. आणि येड्याव देवानं काय मजा म्हणून एवढ्या बायका केल्या नाही त्या. देवाला काय हौस नव्हती, त्याला एवढ्या होत्या मी 2-4 करीतो. शेंबड्या शिंबूड पुस पुन्हा देवाची बरोबरी कर. 16,100 पोरी या कंसाच्या कारावासात होत्या. त्यांनी भगवंता चरणावर याचना केली, विनंती आमची देवा, आम्हाला लोक पवित्र म्हणणार नाहीत, आम्ही कंसाच्या कारावासात राहिलेल्या पोरी आहेत, एकतर आमचा स्वीकार करा नाही तर आम्हाला मारा. अरे जगाचा मालक आहे तो, फार मन मोठं आहे. जगाच्या मालकानं आशीर्वाद दिला, अरे मरायच्या काय गोष्टी करता, माझं नाव लावण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो म्हणून त्या पोरी देवाचं नाव लावतात. पण त्यातल्या एकाही मुलीच्या अंगाला स्पर्शही केला नाही. तो माझा कृष्ण आहे आणि ते माझा हिंदू धर्म आहे. भाग्यवान कुळातले रे आम्ही. आणि ज्या बाकीच्या 8 बायका आहेत त्या देवाकडे आलेल्या आहेत, देवानी केलेल्या नाही आहेत. हा लक्षात घ्या. मग एक द्या. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण कळलं पाहिजे, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जे दिसे बुजते ते मानीचे भगवंता, भक्तियोग निश्चित जाणं माझा भरला घनदाट हरी दिसे. देव सगळीकडे. देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला. हे भरणी उरला चराचरी, भरणी उरला चराचरी, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, नटला नाना पर देव नटला, नटला 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 नटला. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरून उरला. देव आहे, देव आहे, अर्थात देव आहे सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला, इथं ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. स्थळी विठ्ठल जळी स्थळी फरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे 16,107 घर जामुवंतीचं, अस्वलांची पण सगळ्यात दिखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव आहे तो माया रूपी तिथं होता. 16,107 घर जामुवंतीचं, 16,108 घर रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं कोण दिसतंय का, आसपास कोणीच नाही, रुक्मिणी एकट्याच. रुक्मिणी माता पट्ट राणी आहेत. कोण आहेत? राण्याची राणी म्हणजे पट्ट राणी. एकट्याच दिसल्या. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्ट राणीच आपली. देव मागतो म्हणजे नांदळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. पट्ट राणी. नारदाने हाक मारली रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणणार गबाळ, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं का काय? नारदा, नारदा नाही नारद राव म्हणायचं. दादा
वासनेनं जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ भक्ताला येड लावलं. आपल्यासारख्याची काय कथा आहे. म्हणून जरा सुधरून राहा. देवाचा बाप देवळात नाही, आपलं जगात बघायला भेटायचं नाही. जरा सुधरा, लय याड्यावानी करू नका. हा सारखा अर्थ मी खरं आहे रे तुझं, खरंच आहे तुझं महाराज बरं का. या विषयाकडे तुमच्याच मालकाने सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. रुक्मिणी मातेला कळलं देवानं आपल्याकडं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही नारदराव, असं बी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटीला लई कमी येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसला भारी. पण कसं आहे ना नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून या बजाजनगर मध्ये गेले, ही लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? घ्या समजून. असं असतं महाराज बरं का. मग आता असं कसं, आपण काय करू, ऑफिशियली लग्न करू. आता लग्न करायचं म्हणलं विधी करावी लागेल. मग नारदाला सांगितलं रुक्मिणी मातेनं, समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन आंघोळ करा. रुक्मिणी माता गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं 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 त्यालाच कळलं. नारदात गेले खरं, पण वर आले नाही, वर आली. उगाच्या उग धोत्रातलं गेलं, निर्यात गुतलं. काही गरज नव्हती. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या न बांगड्या आल्या, नतनीन मुरनीन ठुशीन झुमकना. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. चवळ्याच्या शिंगीसारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. जिथं निघालं ते वण, तिथं कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा अकराळ विक्राळ शिकारीसाठी आला होता. अशी खांद्याला इथं पेटी बांधलेली, मनगटाला दष्टपुष्ट अशी खांद्यापर्यंत केस, काळा कुळकुळीत. तसल्या रानात तसल्या येड्याला तसली देखणी स्त्री दिसली. मोहा आवरतोय. धरलं तिच्या हाताला. चल. नारदी म्हणलं तुला माहित नाही मी कोण आहे? गप्पे चल. ते म्हणले येड्या मी आताच बदलले. गप्पे चल. वडीत वडीत नेली. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, लेकर. 60 पोरं झाली. किती पोरं झाली? शास्त्र आहे बरं. भूत लागले नारदाला, 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नारदाला. कसलं भूत? कल्पनेचं, वासनेचं भूत लागलं. 60 पोरं झाली. नारदी म्हणली धनी अहो एखादी तरी पोरगी असू द्या, ही 60 कुठं न्यायची? वारं घालाय तरी पोरगी नको. 61वी मुलगी कपिला षष्ठी, 61 लेकर. आपल्याला 2 सांभाळणं होत्यात का माय? एक खातय तर एक उठतंय तर एक भांडतंय. जेव नाकीनो येतो. 61 सांभाळायची सोपी का माय? महाराज नग म्हणली ही असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलो बरं. नारदी उठली जीवनाला कंटाळून कुंडात जीव द्यायला गेली. उडी मारली, मिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी जागेवर आली. पुन्हा नारदीचं नाराज झालं. नारद म्हणले सुटलं काय? पटवीने पाण्याच्या बाहेर आले. अजून काहीतरी कुठं न व्हायच्या आधी गळ्यात माळ, हातात चिपळ्या, इना घेतला. नारायण नारायण. झटका अजून बाकी. नारद म्हणेला तिथंच रुक्मिणी माता हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 शिव्या द्यायच्या. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळातपण तेवढी बाऱ्या कळा. लय सोसलं ग. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. पोरांनो मी विचार करते, नारद एकदा चुकले तर 61 बाळंतपण भोगावी लागली. तुम्ही आतापर्यंत किती बऱ्याच चुकला.